वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। योगयाग विधी यने नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंपधर्म। हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवनाला योग्यता पाहिजे असेल ती योग्यता मिळवण्यासाठी फक्त नामानेच योग्यता मिळते। हरीचं नाव घेतल्यानंतर योग्य पुरुष होतात। जी का विधी आहे त्या विधीने सिद्धता होत नाही, नामाने सिद्धता होते। कारण कुठली गोष्ट करायची म्हटली तर नामाशिवाय साध्य होत नाही। नाम घेतल्यानंतर ज्याच्यासाठी आपण योगी मुनी जपी तपी एकांतात बसतात आणि भगवंताला योग धारणा करून मिळवतात, हा कलियुगाचा मंत्र नाही। कलियुगाचा फक्त उद्धार एक तर अल्प आयुष्य आहे। या कलियुगामध्ये अल्प आयुष्य असल्यामुळं फक्त नाम घेतल्यानंतर योग साध्य करून जेवढी फलश्रुती होते तेवढीच फलश्रुती नामाने होते। भगवंताला पुकारण होते, अंतःकरणातून बोलवल्यानंतर होते। भगवान परमात्मा हे जवळच आहे, परंतु जाणीव राहत नसल्यामुळे आपण त्याच्यापासून फार दुरावलो आहोत। ज्याने भगवान परमात्म्याला ओळखीलाय ते जवळ गेले, नव्हे तर ज्ञान दृष्टी त्यांना प्राप्त झाली आणि बोलल्यानंतर भगवान परमात्मा प्रगट होतात, त्यांची मनोकामना पूर्ण करतात। त्यांची आशा सुद्धा उरत नाही, कारण आशा पुरवणारा भगवान परमात्मा जवळ असल्यामुळं त्यांची आशा पल्लीवत होती। कोणती तर भगवान परमात्मा जवळ असल्या कारणास्तव सुख समाधान हे आशा पल्लवित होते। ज्याने भगवान परमात्म्याला आकळलेलं आहे, भगवान परमात्म्याला वचनामध्ये बांधून ठेवलेलं आहे, असा भगवान परमात्मा श्री संत जनाबाई म्हणतात, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर। भगवान परमात्मा हा पंढरीचा चोर आहे। हा माळ रूपी असणारे माळ गळ्यात घातल्यामुळे त्याला बांधून ठेवलेला आहे। आणि म्हणून भगवान परमात्मा हा वचनात बांधलेला आहे। आणि त्यामुळंच आपल्या जीवनामध्ये वचनात आपण बांधले नव्हतं, आपण वचनात बांधलेलं आहोत प्रपंचाच्या। आणि त्यामुळं भगवान असली सुख आहे, या असली सुखाला आपण दुरावलेलो आहोत। साधू संतांनी असली सुख त्यांना पकडलेलं आहे, म्हणजे भगवान परमात्माच सुखाचा सागर आपल्या जवळ ठेवलेला आहे। उद्या एकादश आहे। भगवान परमात्म्याने आपल्याला जो 15 दिवसामध्ये करार केला होता, तो करार ओळखण्याचा दिवस म्हणजे एकादश उद्या आहे। आणि तो दिवस भगवंत आम्हाला 15 दिवसामध्ये निर्विघ्नपणे पार पाडलं, सुखी ठेवलं, तो ओळखण्याचा दिवस एकादश। आणि म्हणून
भगवंताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केवळ फराळ खाऊन नसून की भगवंता मी तुझ्या मुलाला भेटेन, तुझे विचार देन, किंवा निव्वळच भगवान परमात्म्याचे चिंतन घेणं एखादंच नाही. त्या ठिकाणी मनन करून भगवंताला आठवण करून चिंतन करून हे प्रसार करणं ह्याला एकादश असे म्हणतात. भगवंताचं लीलेचं वर्णन करून दाखवणं, विचार देणं एकादश. आणि म्हणून भगवंता मी तुझ्या कार्यामध्ये कटिबद्ध राहील आणि तुझं काम करेन, हे एक भगवान परमात्म्याला दिलेला शब्द हे पाळण्याचं म्हणजे एकादश. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.